महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो कंपनीच्या ईटीपी प्लांटमध्ये आज गुरुवार 5 फेब्रुवारीच्या सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली। कंपनीच्या अंतर्गत अत्यावश्यक सेवा विभागाने तातडीने हालचाल करून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्वतःचा बचाव करताना पडल्याने एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाड एमआयडीसी अग्निशमन दल, महाड नगर परिषद, लक्ष्मी ऑर्गॅनिक तसेच प्रिव्ही स्पेशालिटी या अग्निशमन यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। आगीची बातमी समजताच खैरे व परिसरातील गावातील ग्रामस्थ कंपनी गेटवर मोठ्या संख्येने जमा झाले। कंपनीत काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी करताना काही काळ ग्रामस्थ व सुरक्षा रक्षक यांच्यात वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अशा घटनांमुळे असुरक्षिततेची भावना वाढत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली। अखेर कंपनी व्यवस्थापनाने सर्व माहिती दिल्यानंतर परिस्थिती निवळली व ग्रामस्थ शांत झाले। या घटनेबाबत कंपनी सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत माध्यमांना सविस्तर माहिती देण्यात आली। एम्बायोमध्ये मी एचएसचं काम बघतो आणि आज आम्ही काम करत असताना आणि दुपारी साधारण 3च्या दरम्यान ATFD म्हणून जे आमचं इक्विपमेंट आहे, ड्रायर आहे, त्याचं मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी करायची होती। 6:45च्या दरम्यान वरून गॅस कटरचा एक स्पार्क बाजूला इफ्लुएंट कलेक्शन टँक आहे त्याच्यामध्ये पडला आणि त्यामध्ये फ्लेमेबल सॉल्व्हंटचे ट्रेसेस असल्यामुळे तिथं त्यांनी फायर कॅच झाली आणि इन बिटवीन आम्ही इमर्जन्सी सायरन वाजवला आणि आमचे जे इंटरनल फायर फायटर आहेत त्यांना मेसेज दिला। ते सगळे तिथं धावत आले आणि त्यांनी जी आमची फायर फायटिंग व्यवस्था आहे आणि आमच्याकडे जो AFFF ॲक्टिव्ह फिल्म पण साठा आहे त्याच्या मदतीने त्याच्यावरती नायट्रोजन ब्लँकेटिंग करून 15 मिनिटामध्ये ती आग आटोक्यात आणली आणि आता सगळं काही सुरक्षित आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।